गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय तयार होतोय. ओहो षटकातला पहिलाच बॉल इथे मात्र करतोय वन बाउन्स, निघून जातोय. जय बजरंग शेलारचा आलेला हा मात्र भगवा चौकार. 4 काय झाडी काय डोंगर काय बोनसही मिळालाय. 9+6 टोटल 7. डीजे नो प्लस षटकार टोटल 7 धावा आणि नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. आपल्याला पाहायला मिळते धावा संख्या 7 धावीने 12 या अंकावर धाव फलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. ओहो हो फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा चेंडू. पाहिजे तसा फायदा घेता आलेला नाही या खेळाडूला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत आतापर्यंत 3 धावा संख्या 12 या अंकावर धाव फलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. गोलंदाज तयार. ओहो हो डान्स करत चेंडू जाईलच पण अलॉंग दी कार्पेट आपण इथून मात्र पाहाल. कुठेतरी स्लो क्रिकेट पुनश्च एकदा पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने अटॅक करायला सुरुवात केली गेली होती त्या अटॅकला रोख लावतात गोलंदाज. सिंगल मिळते. धावा संख्या सिंगल 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. चेंडू संपतायत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपुष्ट. धावा संख्या 13. पहिल्या षटकामध्ये धावा संख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणं अतिशय पॉवरफुल फलंदाजी दर्शवताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. रनआउटची विकेट मिळेल का? सुटलाय चेंडू, सुटलाय. बॅकअप कमकुवत होतं. 1 होती तिथे मात्र 2 धावा इथून मात्र देऊन बसल्यात. धावा संख्या 2 धावेने जाऊन पोहोचती ती म्हणजे अर्थातच 15 5 चेंडूचा खेळ खाल्लाच. धावा संख्या 15. मी म्हटलं ना की बॅटिंग अटॅक खूप सारं पॉवरफुल पाहायला मिळतं अर्थात जय बजरंग शेलार संघाकडे आणि त्या पद्धतीने फलंदाजी होती. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल जबरदस्त स्ट्रोक. पिकअप केलं गेलं या चेंडूला. पिकअप शॉट. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. ए बाय थँक्यू डीजे. नक्कीच षटक क्रमांक पहिल्या संपलाय. धावा संख्या 21 21 या अंकावर धाव फलक. नो टीम मीटिंग. टीम मी स्पोर्ट्स कवाड बी
टीम मीटिंग नको आहे. चला टीम मीटिंग नको, आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. स्वप्नील शेलार इथे उपस्थित झालेत. जबरदस्त समालोचक सुद्धा आहेत. PPLला गाजवली होती अक्षरशः आपल्या समालोचनानं. षटक क्रमांक पहिले संपलाय. धावसंख्या 21. 21 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना पाहायला मिळते. चला गोलंदाज फास्ट वॉर्मअप आपण तदनंतर करा. आयोजक आम्हाला प्रेशराईज करतायत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धीरजला आणलं गेलंय. धीर द्यावा लागेल आता आपल्या टीमला, धीरजला, कारण 21 धावा अगदी पहिल्या षटकामध्ये कन्वर्ट होणं थोडंसं कदाचित धोकादायक ठरू शकतं नेक्स्ट मॅचला किंवा नेक्स्ट इनिंगला. चला धीरज, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धीरज इथून मात्र सज्ज होतोय षटकातील पहिलाच चेंडू. ओ हो पहिलाच बॉल इथून मात्र फेक निर्धाव स्वरूपात. मी म्हटलं ना की धीर द्यावा लागेल या खेळाडूला. येस, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथून मात्र खूप सारा ओपन कॉमेंट्री बॉक्स आहे, सो डेफिनेटली थोडंसं हवाई तितकी खेळताना पाहायला मिळते इथे आणि एक वेगळ्या लेवलला आहे हे कॉमेंट्री बॉक्स. हो फटका चांगला आहे, उडवलं गेलंय चेंडूला. मिस टायमिंग शॉट की षटकार, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. वर्सेस जय संतोषी माता अनगाव. दोन्ही संघाचे संघनायक आणि नाणेफेक कक्षामध्ये येऊन थांबायचे. सुनील स्पोर्ट बोंबेपाडा आणि जय संतोषी माता अनगाव ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. आणि इथे मात्र रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बा तंबूच्या आश्रयाला. हिवाळी गावाचाही एक पालखी सोहळा आणि डेकोरेशन पाहता वज्रेश्वरी माऊलीचं जे काही मंदिर आहे त्याच मंदिराचं डेकोरेशन त्या पालखीवर आपल्याला पाहायला मिळालं. आणि संपूर्ण हिवाळी गावाचा उत्सव आई गावदेवी माऊलीची पालखी सोहळा ही यस टोटल 800+ माणसं त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाली. आणि निश्चित रूपानं वज्रेश्वरी नगरीमध्ये हिवाळी ते वज्रेश्वरी पायी पालखी सोहळा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. एक दिवसीय पालखी सोहळा. चला गेम स्पीडअप करायची मित्रांनो. आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये सतत 9 वर्षे समालोचन करण्याची संधी मला मिळते. क्या बात आहे. पालखी सोहळ्याला संबोधित करण्याचं काम करतायत म्हणजे मांजरेकर सर. आणि ही हिवाळीकरांची खासियत आपल्याला तुम्ही आता पाहत आहे. त्यानंतर DJ राज जे आमच्या समोर तिथे जॉईन होत आहेत. तब्बल 9 वर्ष विनामूल्य DJची सेवाही ते इथून मात्र बजावत आहेत. क्या बात आहे. 2 धावा इथे मात्र मिळते. धावा संख्या 29-29. जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज सय्याद. नेक्स्ट बॉल. यावेळेस फ्लॅटनं चेंडू निघतोय ऑन साईडला. आपण इथून मात्र पाहत आहे सिंगलच इथून मात्र मिळते. सिंगलशिवाय काय मिळणार नाही आहे. सिंगलनं धावा संख्या जाऊन पोचते वधारते येते म्हणजे अर्थातच 30 या अंकावर. चेंडू संपलेत आत्तापर्यंत 5 धावा संख्या 30.
चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. धीरज फक्त एक मोठा फटका कन्वर्ट झाला आतापर्यंत आणि अंतिम चेंडूवर शफल झालाय. बाळूच्या बॅटनं चेंडू निघालाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. हे मालानी चला टीम जय संतोषी माता संघाचा संघनायक आलेला आहे. टीम सुनील स्पोर्ट बोंबेपाडा आपला संघनायक या आणि ह्या दोन संघामध्ये लगेचच इथे नाणेभाग होईल. नक्कीच आपण पाहू शकताय षटक क्रमांक द्वितीय संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 36-36. विकी म्हात्रे, संजय भाई मिठाईवाले, कवाड नाक्यावर जे शॉप आपल्याला पाहायला मिळतं. मराठी उद्योजक अगदी पाऊल पडते पुढे आणि संजय भाई मिठाईवाले दुकानाचे मालक कवाड नाक्यावर जे पाहायला मिळते. विकी म्हात्रे आता गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो हो विकी म्हात्रेचा पहिलाच बॉल फक्त दिशा देत आहेत. टायमिंग परफेक्टली. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6. हम बड़े नहीं है, हमारे पीछे जो ताकत खड़ी है वो बड़ी है. जय बजरंग शेलार. षटकार. मैथिल नक्कीच इथे मात्र सिंगल मिळती आहे. सिंगलनं धावसंख्या वधारती आहे, जाऊन पोचती आहे 43 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. विकी म्हात्रे पुन्हा एकदा तयार होतोय. षटकातील पुढचा चेंडू. बाळू पुन्हा एकदा सफल होईल. आता मात्र विकी म्हात्रे भारी पडताना दिसतोय. डॉट बॉल आपण इथे मात्र पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 43-43. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. ओहो हो यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे सरळ बाटनं क्षेत्ररक्षक पोहोचेल. फेक विकीच्या दिशेनं. फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचलाय, पॉकेट मध्ये पोहोचलाय. 2 धावा पूर्ण. ही खेळाडू वृत्ती आहे. कॅप पडली गेली आणि विकी म्हात्रेने ती दिली. नुकताच रतनवंश एक व्हिडिओ जर का आपण बघितली ना, त्याला माहिती होतं मी जर बॉल फेकला असता रनआउट कदाचित झाला असता, पण ज्या बॅटीला माझा पाय लागलाय ना त्याला पाया पडणं माझं अध्य कर्तव्य आहे आणि खेळाडूने बजावलं. हेच तर ग्रामीण क्रिकेट आहे. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओहो हो फटका चांगला आहे. आपण पाहताय गॅप फेरतात. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स क्लिअर करून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर चौकाराच्या बढतीनं 49 या अंकावर धावफलक. टीम बोंबेपाडा. येस चला बोंबेपाडा टीम सातत्यानं पुकार देत आहेत. मांजरेकर सर यायचं नाणेफेकीसाठी. गोलंदाज तयार. सिंगल मिळतीये. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा होतील का पूर्ण? यस डेफिनेटली 2 धावा पूर्ण. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 51 या अंकावर. विजयाकरिता 52 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. ऐकवण्याकरिताही जॉईन होतील. तोपर्यंत तुर्तास टॉस बॉक्सच्या दिशेने जाऊयात मांजरेकर सरांच्या दिशेने. अनेक अनेक धन्यवाद. जयेश तरे यांना मी विनंती करतो. जयेश तरे हे आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे आणि टीम सुनील स्पोर्ट बोंबेपाडा आणि टीम आई जय संतोषी माता अनगाव या 2 संघामध्ये आपण नाणेफेक करायचे. एक नामवंत क्रिकेटपटू अष्टपैलू खेळाडू जयेश तरे मॅन फ्रॉम हिवाळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. छापा असा कॉल आणि काटा आलेले.
मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानपन्न व्हा. टीम जय संतोषी माता अनगाव या संघाने नाणेफेक जिंकलेले. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 3 षटकाचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. पहिल्या 2 वेळेला संघ खेळला तोच खेळ आहे काय? काही खेळाडूमध्ये काय चेंजेस आहे? बघू आता परिस्थितीनुसार आम्ही ॲडजस्ट करू. आपण नाणेफेक हरलात. नाणेफेक महत्त्वाची होती. हो नक्कीच. जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. परंतु आता प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला पोहायचं आहे. आपल्याला आता फलंदाजी करायची. या 3 षटकामध्ये किती धावा जमा करायचा प्रयत्न असेल? 40+. कोणाकडून अपेक्षा आहे? 40+ म्हणजे मोठी धावसंख्या आहे 3 षटकामध्ये. कोणाकडून जास्ती असते अपेक्षा आहे? विपुल आणि सागर. पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती सागर आणि आत्तासुद्धा त्याच पद्धतीने कामगिरी होईल अशी तुम्हाला अपेक्षा आहे. तर दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर 2 संघांमध्ये नाणेफेक झालेले. टीम जय संतोषी माता अनगाव या संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेले. जातोय कॉम्बॉक्समध्ये. सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक तेजस धोबी. धन्यवाद. आणि जर का आपण पाहिलं तर 51 धावा सर धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 52 धावांचं आव्हान समोर ठेवले गेले. आणि पाहूयात. यस 52 धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलं आहे. पाहूयात पार होईल का? जबरदस्त असं आव्हान आहे. अटॅकिंग बॅटिंग इथून मात्र चालू केली आहे आणि नक्कीच इथून मात्र पाहूयात 52 धावांचं आव्हान. 52 धावांचं आव्हान पार होईल का? जय बजरंग शिलार संघाला आपण पाहत आहे चांगली फलंदाजी करत असताना 51 धावा इथे मात्र ज्यांनी जमवल्या आपल्या धावफलकावर चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालं. मी म्हटलं होतं आधी की बॅटिंग लाईन पॉवरफुल तिथून मात्र पाहायला मिळते आहे. चला कवाड संघ आपले बॅटर मैदानाच्या दिशेने आपण त्वरित पाठवून द्यायचे आहेत. यस आपण इथून मात्र पाहू शकताय. निश्चित रूपानं आपण पाहत आहे. चला जय बजरंग शिलार संघ क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या आणि कवाड टीम आपले बॅटर आपण मैदानाच्या दिशेने पाठवून द्यायचे. शेलारचे खूप सारे प्रेक्षक राजा इथपर्यंत पोहोचलाय आणि आपण पाहू शकताय मग पोहोचलाय. मग पारितोषिकांची ही खैरात कदाचित इथून मात्र होताना पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या फास्ट. पहा हवेत चेंडू आहे. भीम टोला वज्र टोला चेंडू फालुदा खाला सीमार से बाहेर गेला. षटकार. सूत्र आहे जिथे वारा तिथेच मारा आणि ह्या वाऱ्याचा पुरेपूर फायदा घेतला विकी म्हात्रे आणि षटकाराने आपलं खातं
अकाउंट आपलं ओपन केलेलं आहे 6 धावांसाठी. षटकार. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सजे अक्षय. मै हो अक्षय. तर मात्र चांगला चेंडू आहे, खेळून काढलाय किरण वारगाडे. चेंडू डायरेक्ट हिट, परंतु सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. आणि 1 धाव पूर्ण. एका धावाने धावसंख्या झालेली 7. बावन्न धावांची आवश्यकता आहे. जसंच तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत म्हणत झालं तर ठोसास ठोसा अशा पद्धतीने चालू असणारा सामना दिसतोय. कारण दोन्ही संघ मजबूत संघ मानले जातात या असोसिएशनमध्ये. टीम जय बजरंग सेलार आणि टीम मीत कवाड बी. अक्षय फुलारल्यांचा चेंडू. मी म्हटलं ना, जिथे वारा तिथे मारा, आणि तेच काम स्क्वेअर डीप स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून आलाय हा दमदार भगवा. षटकार. राजेंद्र सर, राजेंद्र बजागे सर, हे काय चाललंय? असू दे, ठीक आहे, होणार आहे. कधी कधी असं होईल. हां, धावसंख्या किती? तर धावसंख्येमध्ये गुणलेखक सांगतात की 13. क्रिकेटसाठी अशुभ आकडा. उडवला चेंडू, कोणासाठी अशुभ झालाय? चेंडू जातो एका टप्प्यानेशी सरळ सीमारसे बाहेर. आमच्या बिनारकरांच्या भेटीसाठी आलाय हा भगवा चौकार. फालुदा सीमारेषेचे बाहेर आहे. हॅलो, क्या ओव्हर भाई? हॅलो हॅलो, यश. हॅलो हॅलो, ओके. एक धाव पूर्ण. एका धावाने धावसंख्या झाले 18. धावसंख्या 18. गोलंदाज अक्षय. फुलारल्यांचा चेंडू. असे जर चेंडू विकी मात्राला हाताळले ना, तर ते आपल्याला सीमारसे बाहेरच पाहायला मिळतील. आला या ओतोंगा. बिग 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 षटकार. संजयबाई मिठाईवाले ब्रँडेड षटकार 6. षटकाराने धावसंख्या किती? तर धावसंख्या झाली तब्बल 24. बारा चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी टीम मीत कवाड बी संघाला 28 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 14च्या सरासरीने आता धावा जमा करायच्या आहेत टीम मीत स्पोर्ट कवाड बी संघाला. पहिल्या षटकामध्ये चांगला समाचार घेतलेला आहे अक्षयाचा. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर सिंगल, षटकार, चौकार, सिंगल, षटकार, एकूण 24 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे या षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार अशा पद्धतीने धावा जमा केल्या आहेत मीत कवाड बी या संघाच्या संघनायकाने. विशेष करून त्याच्यात मोलाचा वाटा कोणाचा असेल
तो विकी म्हात्रे यांनी 2 षटकार लावले आणि धीरज यांनी 1 षटकार आणि चौकार, एक सिंगल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गिरीश आणि त्याचा सामना करेल धीरज. उडवला चेंडू, जातोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी, आला ह्या उत्तुंग षटकार. धीरजच्या बॅटमधून आलेला या सामन्यातील दुसरा षटकार. या षटकाराने धावसंख्या झालेले 30. आता मात्र चांगलाच चेंडू आहे, 1 धाव मिळणार आहे आणि एका धावाने धावसंख्या झालेली 31. चांगली सुरुवात झाली आहे मित कवाड बी संघाच्या फलंदाजांकडून. जी अपेक्षा होती ती मात्र पूर्ण. तब्बल 6 चेंडूमध्ये 24 धावा, म्हणजे अर्धा डझन चेंडू आणि 2 डझन धावा जमा केल्या आहेत मित कवाड बी संघाच्या फलंदाजांनी. स्ट्राईकवर विकी म्हात्रे. ह्या असोसिएशनमध्ये कवाड ते अंबाडी असोसिएशनमध्ये 2 अर्धशतक विकी म्हात्रे याच्या नावावर आहेत. डाव्या एष्टीवरचा चेंडू खेळून काढलाय, नाही थांबणार चेंडू. प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकांनी परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आला हा चौकार. चौकाराने धावसंख्या झालेले 35. खूप सुंदर धावसंख्या म्हणायला हरकत नाही. विजयाच्या दिशेने पावलं टाकतात, परंतु क्रिकेट हा असा एक खेळ आहे की शेवटचा चेंडू जोपर्यंत परत नाही तोपर्यंत कुठलाही बाकीत करू शकत नाही. धावसंख्या 35, 52 धावांची आवश्यकता आहे 3 षटकामध्ये. दुसरं षटक चालू. उडवलाय चेंडू, नाही थांबणार, जाईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकार. या षटकांची आवश्यकता होती कुठेतरी असं म्हणायला हरकत नाही आहे. या षटकारांची आवश्यकता होती आता मात्र, आणि ते षटकार कन्वर्ट व्हायला सुरुवात झाली आहे. शेलारकरांना या धावा रोखायच्या असतील आणि कवाडकरांनी आता मात्र मनामध्ये एकच इच्छा ठेवली आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आव्हान पार करायचं आहे. आणि विकी म्हात्रे आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. शेलार संघाला सामना हासिल करायचा असेल तर विकी हा त्याला अडथळा आहे, तो मात्र त्यांना दूर करावा लागेल. धीरज सुद्धा चांगली फलंदाजी करतो. आत्तापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकारांची खेळी करतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय, 1 धाव मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, पाहूया. परंतु मानस होतं परंतु धाडच झालं नाही. एका धावावर समाधान मानतायत आणि एका धावाने धावसंख्या वाढलेले आहे. धावसंख्या किती? धावसंख्या झाली 42. 52 धावांची आवश्यकता आहे. अजून मला वाटते 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू षटकातील संपलेले आहेत 5, म्हणजे 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे टीम मित स्पोर्ट कवाड बी संघाला. गेला 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 चेंडू, भिनारकरांच्या भेटीसाठी आला ह्या मोक्याच्या क्षणी. षटकार. धावसंख्या मात्र झपाट्याने वाढलेली 48. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत 6. 6 चेंडूने जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे आणि ती सुद्धा कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला आहे, म्हणजे पूर्णपणे लायसन हे दोन्ही फलंदाजाकडे आहे, ह्यात शंकाच नाही. काही फलंदाजी केली दोन्ही फलंदाजांनी, असं वाटलं का धावांचा डोंगर उभा केला आहे टीम जय बजरंग शेलार संघाने, परंतु तो डोंगर सहजरित्या चढून जाण्याचा प्रयत्न आहे मित कवाड बी संघाच्या फलंदाजाचा. भरपूर असा प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद लुटतोय. याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजे जय संतोषी माता अनगाव आणि टीम सुनील स्पोर्ट बोंबेपाडा. जय संतोषी माता अनगाव संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाज तेजस
एक धाव तर मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न असेल का, परंतु मना करतो धीरज. नाही, एकाच धावावर समाधान मानतोय. स्वतःवर सुद्धा त्याचा विश्वास आहे की या 3 धावा बाकी आहेत ना, त्यासुद्धा करण्यास मी सज्ज आहे. एका धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 49. तेजस शांतता पसरलेल्या मैदानमध्ये ज्यावेळेस फलंदाजी करत होता टीम शेलार संघ. मिस टाईम फटका, परंतु नो मॅच स्टँडमध्ये चेंडू पडणार आहे. एक धाव मिळणार आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ती सुद्धा पूर्ण. तिसरी घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. आणि विजय ठरलेला संघ कुठला असेल तर तो बिनबाद जिंदाबाद